बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज, अर्थात आवाज जनतेचा जनतेपर्यंत। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ असलेलं वणीची सप्तशृंगी आणि या सप्तशृंगी मातेचा नवरात्रोत्सव आता तोंडावर येऊन ठेपलेला आहे। येत्या 15 ऑक्टोबरपासून या ठिकाणी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आता नांदुरी पायथा या ठिकाणी उपस्थित आहोत आणि प्रबंधभूमीची टीम या ठिकाणाहून जो 11 किलोमीटरचा घाट रस्ता पार करून आणि सप्तशृंगी गडावर पोहोचणार आहे आणि प्रशासनाकडनं या नवरात्रोत्सव काळामध्ये काय उपाययोजना केलेल्या आहेत, जो 11 किलोमीटरचा घाट रस्ता आहे त्या ठिकाणी अपघातांना आळा बसेल अशा काय उपाययोजना केलेल्या आहेत, पोलीस प्रशासनाची कशा पद्धतीने या ठिकाणी कुमक असणार आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाने काय केले गेलेलं आहे, ट्रस्ट प्रशासनामार्फत या ठिकाणी काय उपाययोजना भाविकांसाठी केल्या गेलेल्या आहेत, या सगळ्यांचा आढावा आता प्रबंधभूमी या ठिकाणाहून घेणार आहे। आणि पूर्ण गडावर मंदिर प्रशासन असेल किंवा मग प्रशासन असेल यांच्या माध्यमातून कशा उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत हे आता या प्रबंधभूमीच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत। या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे मोकळं पटांगण दिसतं आहे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था प्रशासनामार्फत केली जाते। या ठिकाणी पूर्णपणे खाजगी वाहन हे या ठिकाणी अडवण्यात येतात आणि या ठिकाणाहून भाविकांसाठी फक्त ज्या एसटी महामंडळाच्या बस आहे त्या बसनेच प्रवाशांना वरती जाता येतं। फक्त एसटी महामंडळाच्या बससाठीच या ठिकाणाहून म्हणजे मार्ग दिला जातो। जे खाजगी वाहन आहेत ते सगळे या ठिकाणी गोठवले जातात, म्हणून एकंदरीत त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये याची पण खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे। आणि कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या माहितीनुसार या ठिकाणी नव्याने उपाययोजना बऱ्यापैकी करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी ज्या एसटी महामंडळाच्या बस आहेत त्या बसेस, ज्या लेटेस्ट बसेस आहेत, ज्या जुन्या स्वरूपात आहेत त्यांना या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतो आहे आणि ज्या चांगल्या सुस्थितीमध्ये बसेस आहेत त्यांची संख्या या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। ती जर संख्या कमी पडली तर विविध जिल्ह्यातून या ठिकाणी बसेसची मागणी करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलेले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाला, सर्व विभागांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी जी आवश्यक ज्या बाबी असतील त्या करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याचाच आढावा घेण्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहोत। आता आपण घाट रस्त्याचा प्रवास करत असताना जो मोठा टर्निंग पॉईंट आहे त्या ठिकाणी पोहोचलो आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या बाजूला खोल दरी आहे आणि याच ठिकाणी काही वर्षापूर्वी बसचा मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघात स्थळावर प्रशासनामार्फत चोख असा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी हेवी पत्र्याचे जे गार्ड असतील ते बसवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी दिशादर्शक फलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत, जेणेकरून रात्रीच्या प्रवासामध्ये ज्या बसेस येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अडथळा येऊ नये अशी उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर दगडांच्या माध्यमातून एक कठाडे बनवण्यात आलेले आहेत आणि तारेच्या साहाय्याने त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या रचले गेलेले आहेत, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी खबरदारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं घेण्यात आलेली आहे। आणि खास करून हा जो मुख्य जो टर्निंग पॉईंट आहे त्या टर्निंग पॉईंटवर वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी प्रामुख्याने घेतली गेलेली आहे। आणि खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक नवीनच उपाययोजना आपल्याला पाहावयास मिळत आहे, ती आहे की या ठिकाणी मिरर बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून या मिररचा फायदा वाहनधारकांना, वाहन चालकांना अशा पद्धतीने होईल की जी वाहनं या दिशेहून खाली जाणारी आहेत त्यांना प्रथम खालून जे वाहन येत आहे की हे त्यांच्या निदर्शनात येईल आणि जे खालून गडाकडे जाणारी वाहनं आहेत त्यांना हे दिसेल का त्या ठिकाणाहून त्या दिशेने कोणती वाहनं येत आहेत। म्हणजेच एकंदरीत वाहन चालकांना, बस चालकांना या ठिकाणी मोठा दिलासा या मिररमुळे मिळणार आहे
अशा विविध उपाययोजना या ठिकाणाहून नव्याने करण्यात आलेल्या आहेत. म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी रिफ्लेक्टर असतील, जे रस्त्यावर मारलेले पट्टे असतील ते नव्याने मारण्यात आलेले आहेत आणि जे कठडे असतील ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत बांधण्यात आलेले आहे. म्हणून या ठिकाणी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होणार नाही याची प्रशासनाने चांगली अशी खबरदारी घेतली गेलेली आहे. आता आपण पोहोचणार आहोत ज्या ठिकाणी खामगाव डेपोच्या बसचा ज्या ठिकाणाहून अपघात झाला होता त्या अपघात स्थळावर प्रशासनाने कशा पद्धतीने उपाययोजना केलेल्या आहेत त्या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं घाट रस्त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून या असे बोर्ड लावण्यात येत आहेत, जेणेकरून बस चालकांना, वाहनधारकांना त्याचा फायदा होईल. आपण जर बघितलं तर सावधान, घाटामध्ये दरड कोसळतात, वाहने सावकाश चालवा, हे जे जुने बोर्ड आहेत त्या ठिकाणी नव्याने बोर्ड टाकण्यात येत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आणि त्या चांगल्या पद्धतीने त्याचे निदर्शनात येतील याची खबरदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं घेण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कर्मचारी आहे, कामगार आहे, त्यांच्या मार्फत या ठिकाणी काम मोठ्या प्रगतीपथावर करण्यात येत आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सर्व त्यांचं मटेरियल आहे, एक गाडी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या वाहनामध्ये सर्व ज्यांचं मटेरियल आहे ते सिमेंटच्या गोण्या असतील, रेती असेल, जेणेकरून पक्क्या स्थितीत या ठिकाणी ते बोर्ड लावले गेले पाहिजे. आणि याच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर मोठी उपाययोजनेचं काम या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सर्व विभागांकडून घेण्यात येत आहे. या ठिकाणी आपण जर ह्या बाजूला बघितलं तर ह्या बाजूला जे कठडे आहेत ते नव्याने बांधण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुठल्याही वाहनाचा ताबा सुटून त्या ठिकाणी ते वाहनं अडकतील, मोठा संभाव्य धोका टळेल. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत आणि काम प्रगतीपथावर आहे. आपण आता सप्तशृंगी गडाचा आढावा घेत निम्म्या घाट रस्त्यावर पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी गणपती पॉईंट या ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल का झूम करून दाखवावा. या ठिकाणी ते गणपती पॉईंट आहे आणि हे जे गणपती पॉईंट आहे हे महत्त्वाचं असं अपघात स्थळ या ठिकाणी मानलं जातं. आणि याच ठिकाणाहून काही महिन्यांपूर्वी ज्या खामगाव डेपोच्या बसला या ठिकाणी अपघात झाला होता तेच ठिकाण आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर याच ठिकाणाहून ती बस खाली दरीत कोसळली होती आणि 20 ते 22 प्रवाशांना जखमी व्हावं लागलं होतं आणि एका महिलेचा त्यामध्ये मृत्यू झाला होता. पण सुदैवाने जास्त जीवितहानी या ठिकाणी टळलेली होती. म्हणून खास करून प्रशासनाने या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हेवी मटेरियल वापरून आणि या ठिकाणी चांगल्या सुस्थितीत कठाडे बांधण्यात आलेले आहेत. दिशादर्शक फलक आपण जर बघितलं तर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. जे मिरर आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या संख्येने लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून या ठिकाणाहून जी वाहनं येतात ती वाहनं या ठिकाणाहून नांदुरीकडून येत असताना त्या वरून जे येणारे वाहनं आहेत त्या वाहनांना इकडनं येणारी जी वाहनं आहेत ती दिसली गेली पाहिजेत या हेतूने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरर लावण्यात आलेले आहेत आणि त्या मिररचा फायदा वाहनधारकांना, बस चालकांना मोठ्या प्रमाणात होईल अशी खबरदारी या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे दिशादर्शक फलक आहेत त्यांची संख्याही वाढवण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर हा जो पॉईंट आहे तो मोठ्या प्रमाणात घाट रस्त्याचा असल्यामुळे उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर खोल दरी आहे आणि त्या दरीमध्ये वाहनांचं अपघाताचं प्रमाण वाढू नये यासाठी प्रशासनाने चांगली अशी उपाययोजना केलेली आहे. बॅरिकेड्स मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत आणि आता सध्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कामगार आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. अशा पद्धतीने जी यात्रा उत्सवाची खबरदारीचा उपाय म्हणून जी व्यवस्था केली गेली पाहिजे ती करण्यात या ठिकाणी प्रशासनाकडून तयारी चालू आहे. आढावा घेण्यासाठी आपण प्रवास करत असताना काही अंतरावर आपण जर बघितलं तर या साईडला गडाच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि काही अंतर पार करून आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. परंतु हा सपाटीचा मार्ग या ठिकाणी हा एक पॉईंट महत्त्वाचा मानला जातो. या ठिकाणी इतर वेळेस
मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात. आपण आता जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. भाविक या ठिकाणी थोडा विरंगुळा घेऊन आणि आपला प्रवासाचा आनंद या ठिकाणी लुटताना दिसत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनं सुद्धा या ठिकाणी पार्क केली जातात. परंतु यात्रा उत्सवाच्या काळामध्ये ही सगळी जी गर्दी आहे या ठिकाणी दिसणार नाही. त्याचं कारण असं आहे का ही जर गर्दी या ठिकाणी दिसली तर वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रशासनाने ही जी खाजगी वाहनं आहेत ती या ठिकाणी त्यांच्याकडून बंद करण्यात येतात. आणि नरवाडे साहेबांनी जो उल्लेख केला की जे एसटी बसेस या ठिकाणी प्रवासादरम्यान धावणार आहेत आणि त्या जर अनावधानाने या ठिकाणी जर नादुरुस्त झाल्या तर त्यासाठी हा जो मोकळा पटांगण दिसतो आहे त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे का या ठिकाणी प्रशासनामार्फत कुमक तयार ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी JCB असतील, जे टोचिंग वाहनं असतील, जेणेकरून कुठल्याही बसला या ठिकाणी प्रवासादरम्यान जो घात अपघात झाला किंवा मग नादुरुस्त झाली वाहनं तर या ठिकाणी ती यंत्रणा सज्ज असणार आहे. म्हणून हा एक त्यापैकी महत्त्वाचा भाग मानला जातो, महत्त्वाचा पॉईंट मानला जातो. या ठिकाणी ती कुमक तयार असणार आहे आणि जेणेकरून घाट रस्त्यामध्ये कुठेही असा अनुचित प्रकार घडला तर प्रशासनाच्या लक्षात येऊन प्रशासनामार्फत पण या ठिकाणी गाडी फिरवली जाणार आहे आणि एकंदरीत त्याचा सगळा आढावा या ठिकाणी घेण्यात येईल. म्हणून हा एक महत्त्वाचा पॉईंट त्या दृष्टीने मानला जातो. आता आपण थोडंच अंतर पार करून आणि गडावर पोहोचणार आहोत आणि ज्या ठिकाणी बसेसची संख्या ज्या ठिकाणी थांबते त्या पॉईंटवर आपण आता प्रवेश करणार आहोत. आपण आता या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपण जर माझ्या पाठीमागे बघत असाल तर हा पायी प्रवासाचा मार्ग आहे आणि सप्तशृंगी मातेवर श्रद्धा ठेवणारे जे भाविक आहेत ते नांदुरी गडापासूनच या ठिकाणी बसने प्रवास न करता पायी प्रवास करतात. आपली मनोकामना या ठिकाणी पूर्ण करत असतात. त्याच दृष्टीने हा महत्त्वाचा पॉईंट मानला जातो. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी पायी भाविकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. म्हणून या ठिकाणी या साईडला पण आणि या साईडला पण प्रशासनाकडनं या ठिकाणी पट्टे मारण्यात आलेले आहेत. आणि या ठिकाणी जर समजा वाहनांची संख्या जास्त असेल आणि भाविकांची संख्या पायी चालणाऱ्या भाविकांची संख्या जर त्या संख्येमध्ये वाढ होत असेल तर या ठिकाणी ते जे वाहनं आहेत त्या क्रॉसिंगच्या त्या साईडला थांबवली जातात. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरक्षा रक्षक पण मोठ्या प्रमाणात तैनात असतात. म्हणून जे पायी जाणारे भाविक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये या दृष्टीने या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आलेली आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट